आज आमच्या दिवसाची सुरुवात अशी अनहेल्दी झाली. ट्राय करायचं होतं आम्हाला हे, आणि आम्हाला मीन्स आरोहीला. आणि त्यामागची स्टोरी वगैरे मी नंतर डिटेलमध्ये शेअर करतेच तुमच्यासोबत. पण चला आता हे पटपट तळून घेते. आणि आधी तळते आहे, आणखी स्वयंपाक बाकी आहे माझा. म्हटलं हे तळून झालं की त्याच तेलात मग आपल्याला भाजी वगैरे करता येईल, म्हणून जे आहे मी आधी तळायला घेतलं. सो ह्या ज्या स्टिक्स आहेत, समथिंग यमी नाव आहे याचं, सो त्या मी तळून घेतल्यात. दिसायला ह्या काहीशा अशा दिसत होत्या आणि आतमध्ये काहीतरी फील होतं केलेलं, आणि चवीला बऱ्यापैकी होत्या. आरोही इथे तळणाला मदत करते आहे, त्यामुळे तिची एक्साइटमेंट तुमच्या लक्षात येत असेल. म्हणजे कधी एकदाचं तळून होतं आणि कधी एकदाचं माझ्या पोटात जातं, असं काहीसं तिचं होतं. हे तळून घेतलं, त्यानंतर त्या कढईतलं एक्स्ट्राचं तेल जे आहे पोळ्यांसाठी काढलं आणि बाकीच्या तेलात इथे भाजी करायला घेतली. भाजी अगेन पनीरचीच आहे, कारण भरपूर पनीर साचलेलं घरात. सो ती केली आणि त्यानंतर चला आता पटपट आवरते, कारण मला जायचं आहे अकोल्याला. सकाळी उठली ना तेव्हापासून अगदी तारेवरची कसरत चाललेली माझी. अगदी घड्याळाच्या काट्यावर मी नाचत होती असं म्हटलं तरी चालेल, कारण मला आत्ता जायचं आहे पिहूच्या स्कूलमध्ये. आता वाजलेले आहेत 8. मला 9 वाजेपर्यंत ॲट एनी कंडिशन तिथे पोहोचायचं होतं, कारण पॅरेंट टीचर मीटिंग आहे. आणि मी बघितलं तुम्ही पनीरची भाजी काय 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 ते सर्व तयार केलं. आणि पनीरची भाजी म्हटलं भांडे एक्स्ट्रा निघतात, कामं एक्स्ट्रा निघतात, तरीसुद्धा मी तेवढं सर्व आवरून 8च्या आधी स्वतःचं आवरून इथे तयार आहे. आणि बाहेर असं अंधारलं आणि हलका हलका पाऊसही सुरू झाला. म्हणजे दररोज म्हणते, म्हणजे दररोज चाललेलं असतं, अरे कधी येते पाऊस, कधी येते पाऊस, किती दिवस झाले पाऊस नाही आला. तर पावसाचा पत्ता नसतो. आणि आज मला बाहेर जायचं आहे, रेडी झालेली आहे, आता निघणार, तर लगेच पाऊस स्टार्ट झाला. आता तरीही आरोहीचे पप्पा बोलत आहेत, चल एवढ्या पावसाने फार काही ओलं होणार नाही. पण खरं सांगा, थोडं जरी ओलं झालं तर त्या क्लासरूममध्ये किंवा मीटिंग रूममध्ये बसावं असं तरी वाटेल का? आणि मी यांना बोलले, यांच्याकडे रेनकोट आहे, तुम्ही एकटे जा. सो ते बोलतात, तो कॉन्ट्रॅक्टच माझ्याकडे नाही, तो विषयच माझा नाही. ते शाळेची मीटिंग असू दे, PTM मीटिंग असू दे, रिझल्ट असू दे, काही असू दे, काही असू दे, ते तुझं तू पहा, माझं फक्त काम आहे तुला तिथपर्यंत नेऊन सोडणं. म्हणजे मीटिंग खरं तर हेही अटेंड करतात, पण बाकी पेपर चेक करणं किंवा मग टीचरसोबत बोलणं, ते सर्व 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 माझ्याकडे असतं. पण आज पाऊस चालू असल्यामुळे खरं सांगते, माझी जायची इच्छा नाही. जाणं गरजेचं आहे, PTM आहे. माहीत नाही काय इन्फॉर्मेशन देणार आहे ते, कारण सहसा पिहूच्या स्कूलमध्ये PTM नसतं, फक्त रिझल्ट असला तेव्हाच बोलवतात. किंवा मग काही इश्यू असेल, आपल्या मुलांची कंप्लेंट करायची असेल किंवा काही सांगायचं असेल त्याच्याबद्दल, तर चीट देतात, वेळ देतात, त्यानुसार आपल्याला जाऊन टीचरला भेटावं लागतं. पण आज PTM आहे, सो जावंच लागणार. अंधारलेलं खूप आहे, पाऊसही स्टार्ट झालेला आहे. ते जायला तयार नाहीत, त्यांच्याकडे रेनकोट आहे, माझ्याकडे रेनकोटही नाही. ॲक्च्युली ऑलरेडी डोकं दुखतं आहे, किती दिवस झाले मी सांगतेच तुम्हाला की डोकं दुखते, डोकं दुखतं, डोकं दुखते. आता आज भिजल्यावर माहीत नाही काय कंडिशन होईल ते, पण तरी चला निघायचं बोलतायत आता, सो निघते. खरं सांगू का, कंटाळाही आला आहे, नकोही वाटतं आहे, आणि एक थोडी थोडी ना एक्साइटमेंटही आहे, कारण अर्धा पावसाळा संपत आला आहे, पण अजूनही पावसात यावर्षी भिजलेली नाही. सो चला, पिहूच्या स्कूलच्या निमित्ताने का असे ना पावसात भिजून होईल. आणि आज दीप अमावस्या देखील आहे, सो तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हसते यासाठी आहे, कारण मला माहीत आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बराच लेट पोहोचणार आहे, कारण आणखी 1-2 व्हिडिओ आहेत जे तुमच्यापर्यंत येणार आधीचे. सो त्यामुळे तरीसुद्धा लेटेस्ट का असे ना माझ्या ज्या शुभेच्छा आहेत त्या गोड मानून घ्या. आणि चला, केस बघा किती ग्रे झालेत. वाजलेत, आता मी घरी आले. बाहेर मी काहीच शूट केलं नाही, कारण जाताना देखील पाऊस होता आणि येताना तर असा पाऊस होता की काय सांगू. म्हणजे मला असं जरा एक्साइटिंग वाटत होतं की अरे वा, आपण पावसात भिजणार वगैरे वगैरे. पण अशी मजा आली, म्हणजे जाताना अगदी थोड्या वेळ पाऊस होता, थोडका थोडका, आणि शाळेत जाईस्तोवर आम्ही सुकूनही गेलो. पण येताना शाळेपासनं कंटिन्युअसली घरी येईस्तोवर पाऊस होता. आणि मला असं वाटलं की ठीक आहे, मस्त पावसात भिजू.
पण इतक्या पावसासोबत इतकी थंडी वाजत होती की काय सांगू. सो मी काय केलं, आरोहीच्या पप्पांकडे तर रेनकोट होतंच, सो मी स्कार्फ वगैरे बांधलेला होता, सो त्यावर आरोहीच्या पप्पाचं हेल्मेट जे आहे ते घालून घेतलं. बाय द वे आता अकोल्यामध्ये हेल्मेट कंपल्सरी झाला आणि त्याचा फायदा आरोहीच्या पप्पाला कमी, पण आज खरं सांगते मला खूप झाला. नाहीतर मला असं म्हणजे बाहेर गेलं आणि थंडी हवा कानात गेली ना खूप त्रास होतो, खूप जास्त. माझे कान 1-2 दिवस त्रास देतात मग. पण आज हेल्मेटमुळे मी वाचले. वर हेल्मेट होतं आणि म्हणजे अप्पर बॉडी माझी ओली झालीच नाही, कारण मी आरोहीच्या पप्पाच्या मागे बसलेली होती. असा पाऊस होता त्यामुळे समोरून काहीच ओली झाली नाही आणि मागणं व्हायचा प्रश्नच नाही. पण माझे पाय असे ओले झालेत ना, अशी थंडी भरत होती, अशी कुळकुळत होती मी. फक्त पायच ओले झाले तरीसुद्धा. आणि देन आय रिअलाइज का मी पूर्ण ओली झाली असती, माझं डोकं ओलं झालं असतं तर स्नेहा तुझे काय हाल झाले असते. सो मी बघा आता खालचं तेवढं चेंज केलं आणि वरचा ड्रेस माझा इतकुसाही ओला झाला नव्हता, त्यामुळे चेंज करायचं काम पडलं नाही. आणि आल्यावरनं गरमागरम आरोहीच्या पप्पांनी चहा केला आणि 2 मक्याची कणसं भाजली. जेवण नाही केलं आम्ही दोघांनी, तेच खाल्लं आणि झोपलोत. आता उठले आणि आता मीन्स अर्धा तास झाला उठून, तेव्हाची इथेच बसलेली आहे. केस वगैरे ओले काही झालेच नव्हते, पण तरी असे मोकळे सोडलेत मी की थोडेफार असतील ते पण म्हणजे हवेने व्यवस्थित सुकून जातील. चला आता किचनमध्ये थोडीफार कामं आहेत ती आवरते आणि सोबत आज दीपमावशी आहे. सो दिवे क्लीन करायचे आहेत, त्यानंतर कणकेचे दिवे बनवायचे आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो ते करते आणि तीच आज जे आहे तुमच्यासोबत शेअर करते. पिहूच्या स्कूलमध्ये देखील ना खूप छान माहिती दिली, मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा, काय घ्यायचा. इव्हन म्हणजे मीच कन्फ्यूज असायची, जे हॉट क्वेश्चन असायचेत ना, मी पिहूला म्हणजे ते स्वतः लिहावे लागतात आणि पिहू नॉट कॅपेबल. खरं सांगते म्हणजे असे प्रश्न असतात ना की पिहू त्याची ॲन्सर देऊ शकतो पण इंग्लिशमध्ये प्रॉपर तो ॲप्रोप्रिएट लिहू शकतच नाही. सो तर मी काय करायची, त्याला सेंटेन्स तयार करून द्यायची आणि तो लिहायचा. आणि ही माझी खूप मोठी चूक आहे, हे मला आज त्या टीचर्स लोकांचं बोलणं ऐकून रिअलाईज झालं. त्यांचं म्हणणं आहे लिहू द्या त्यांना, तुटकं फुटकं कसंही लिहू द्या, पण त्यांनाच लिहू द्या. मोबाईलचा वापर मुलांचा कसा कमी करायचा त्याबद्दलही बोलले. खूप छान छान माहिती दिली, आवडलं मला. म्हणजे 1 तास जो मी त्यांना दिला ना तो माझा सार्थकी लागला असं आणि चला आता सायंकाळही मला सार्थकी लावायची आहे. दिवस तर पूर्ण झोपण्यातच गेला. म्हणजे थंडीच अशी भरली होती माझ्या अंगात की मला काहीही करावं असं वाटत नव्हतं. इवन फ्रूट्स वगैरे आणले होते तेही आणखी बॅगच्या बाहेर मी काढलेले नाहीत. चला बरं, मला तुम्हाला फ्लॉवर्स दाखवायचेत. जी किचनची विंडो आहे ना त्यामध्ये इतके सुंदर सुंदर फुलं आलेत. माहीत आहे का, इकडच्या प्लांटरमध्ये व्हाईट कलरचं मी विणका लावलं होतं आणि त्या साईडला जे ब्ल्यू प्लांटर दिसतं त्यामध्ये पिंक होतं. मागच्या वर्षीपर्यंत फुलं तशीच येत होती, याला व्हाईट त्याला पिंक. पण यावर्षी बघते आहे तर दोन्ही याला पिंकच फुलं येत आहेत, माहीत नाही कशी ते. आणि इव्हन म्हणजे ही जी फुलं आहेत ना यावर्षीची पहिली 2 फुलं आहेत. फिरायला गेली होती की नाही तेव्हा मला व्हाईट कलरची विणकाची झाडं दिसली, पण तरीही मी इग्नोर केलं, म्हटलं आहे आपल्याकडे. आणि आज जेव्हा याला फुलं आले तर लक्षात आलं, अरे यार हे दोन्ही पिंकच फुलं देत आहेत. पण चला, मला इझिली ते प्लांट मिळून जातील. आज फिरायला गेली ना आधी ते प्लांट मी घेऊन येईल. ह्या गोदरेजच्या यमी क्रिप्सी व्हेज स्टिक्स आहेत. आरोही इतकी हट्टाला पेटली होती, सो इच्छा नसताना तिला ना ह्या घेऊन निघल्यात तेव्हा सकाळी तळल्यात. आणि काय झालं, आता खूप घाई गडबड होती त्यामध्ये काय झालं, ह्या वरच राहिल्यात आणि आता याची कंडिशन बघा काय झालेली. आणि आता ह्या सरळ जाणार आहे डस्टबिनमध्ये. आणि जर आरोहीच्या पप्पांना दिसले, आरोहीच्या आधी मी खूप ओरडा खाणार आहे, कारण आरोहीचे पप्पा ज्या सेक्शनला हे सर्व गोष्टी ठेवलेल्या असतात ना तिकडे तर आरोही पिऊला भटकूच देत नाहीत. तिथनं घेतलं तर आम्ही फक्त जे चीज आहे ना मोझरेला तेच घेत असतो किंवा चीज आणि बटर ह्या गोष्टी घेतो. पण असले पदार्थ आजपर्यंतही कधीच घेतले नाही. आणि म्हणून मग मी आरोहीच्या पप्पाला म्हटलं, अहो ह्या एकदा त्यांना टेस्ट करून बघू द्या. म्हणजे आता बघा, आज सकाळी आरोहीने हे टेस्ट केलं
आणि तिचं पहिलं रिॲक्शन होतं मम्मा विनाकारण घेतलं, मम्मा विनाकारण पैसे घालवले. मी खाल्ले 2. सो खाताना खूप छान लागले, पण नंतर ना तोंडात असं एक वेगळाच फ्लेवर फिरत होता आणि ऑइल 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 असं तोंडात झालं होतं. माहीत नाही काय ते, म्हणजे मी तरी पुन्हा हे ट्राय करणार नाही. आणि आरोहीचेही आता स्कूलमधून आली थोड्या वेळाआधी, आरोहीचेही सेम 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 रिॲक्शन होते. आणि आता हे दिवसभर बाहेर असल्यामुळे मी पुन्हा हे पॅकेट तरी म्हणजे त्यांना खाऊ देणारच नाही. आता हे सरळ डस्टबिनमध्ये जाणार आहे. आणि वाट बघत होती केव्हा एकदाचे आरोहीचे पप्पा बाहेर जातात आणि केव्हा जे आहे मी हे डस्टबिनमध्ये टाकते. त्याच्या समोर जर टाकलं असतं ना भरपूर ओरडा खावा लागला असता. सो आता ते ऑफिसला गेलेत. आत्ता म्हटलं चला हे फेकून देते एकदाचं. आता पैशाचं नुकसान झालं, आता ते ओरडतात ठीक आहे, पण माझंही मन तितकंच दुखतं की आपले पैसे वेस्ट गेलेत. पण माहिती आहे का, जोपर्यंत आपण मुलांना एखादी वस्तू म्हणजे घेऊन देत नाही ना तोपर्यंत त्या वस्तूबद्दल गोष्टीबद्दल पदार्थाबद्दल त्या मुलांच्या मनातनं खूप जिज्ञासा असते. मग जर आपल्या असतील आवाक्यातल्या सो आपण त्यांना ह्या गोष्टींना ट्राय करून दिल्यात पाहिजे. आता आरोहीचं किती महिन्यांपासून चाललेलं मम्मा एकदा तरी घेऊ दे, एकदा तरी ट्राय करून दे. आणि माझं असं व्हायचं की तुला आलू टिक्की पाहिजे त्यातली मी घरी काय तयार करून दे, तुला फ्रेंच फ्राईज पाहिजे ना मी घरी तयार करून दे. माझं असं म्हणायचं, म्हणजे नेहमी मी अशी कारणं द्यायची तिला. पण यावेळेस म्हटलं नाही, मला तिला हे ट्राय करू द्यायचं आहे. त्यासाठी मी तिथेही आरोहीच्या पप्पाचा ओरडा खाल्ला आणि त्यांना जर कळलं तर मी हे फेकलं दुप्पट आणखी ओरडा खाईल. पण ज्यासाठी मी हे घेतलं होतं तो हेतू माझा साध्य झाला आहे. म्हणजे आरोही स्वतः बोलली की मम्मा खूप मोठी चुकी गेली, यानंतर असं काही मी कधीच विकत घेणार नाही. चला फेकून देते आता. आणि अशा ठिकाणी फेकते की आरोहीच्या पप्पाच्या नजरेला पडणार नाही. आता माहिती आहे का, खरं तर मला दिवे वगैरे क्लीन करायचे होते. आज दीपअमावस्या आहे, पण म्हटलं आणखी वेळ आहे कारण दिव्यांची पूजा वगैरे तर आम्ही सायंकाळी करत असतो. सो मला 1-2 कामं आटपून घ्यायची होती, ते म्हणजे मखाने भाजायचे होते. वेळेवर कितीही म्हटलं ना तरी घाई होते. असं भाजून ठेवलं की आपण जेव्हा म्हणजे मुलांनी काहीतरी खायला दे म्हटलं तेव्हा लगेच देऊ शकतो. आणि सोबतच जी कसुरी मेथी होती माझी तीही जरा वातळ झाली होती. सो म्हटलं तीही भाजूयात. सो तेच माझं इथे चाललेलं. झाले माझे मखाने भाजून आणि इतके टेस्टी लागत आहेत. फक्त 2 मिनिटाचं काम आहे, पण किती दिवस झाले आज करते उद्या करते उद्या करते असंच करत मी टाळत होते. आणि सोबतच इथे मी जे आहे मेथी पण भाजून घेते आहे, कारण खूप म्हणजे अशी लूज पडली, ती नरम पडली. सो म्हटलं भाजून घेतली की कशी पुन्हा त्यातलं जे मॉइश्चर आहे ते चाललं जातं आणि मस्त पहिल्यासारखी छान कुरकुरीत होते. पण तरी तिचा जो फील असतो ना मस्त हातावर सोडले की असा चुरा होतो, तो मला फार आवडतो. म्हणून खरं तर ही रिकामी कामं चाललेली आहे. पण हां, तुम्हाला मेथी जर छान अशी क्रंची ठेवायची असेल पावसाळ्यातही सो हा एक पर्याय आहे. मखाने आणि मेथी व्यवस्थित भाजून घेतली. थोडी नाही, पूर्ण गार झाल्यानंतर पुन्हा एकदा भरणीमध्ये भरून ठेवली. त्यानंतर सर्व दिवे वगैरे क्लीन केलेत. ज्या काही फळं वगैरे आणली होती मी ती क्लीन केलीत आणि लगेच जे आहे दिवे बनवायला सुरुवात केली. आज जरा वेगळे दिवे बनवते आहे. ॲक्च्युली माझी आयडिया तर नाहीच ही, मी इंस्टाग्रामवर बघितलं होते अशा टाईपचे दिवे. म्हटलं चला ॲटलिस्ट आपण ट्राय करू शकतो. खूप इझी आहे बघा. कणकेचे असे छोटे छोटे गोळे मी करून घेतलेत, जरा चपटे केलेत आणि त्यावर आपला साधा फोर्कच्या मदतीने अशा रेषा वगैरे काढून घेतल्या, कट मारलेत आणि अशा टाईपमध्ये जे आहेत फ्लॉवर्स तयार केलेत. त्याच्यामध्ये छोटंसं जे आहे छिद्र केलं आणि आता इथे तुम्ही फुलवात तुपाची किंवा तेलाची दोन्हीही लावू शकता. असे दिवे तयार झालेत. त्यानंतर छान दिव्यांची मांडणी केली आणि सायंकाळी पिहूच्या मदतीने इथे दिवे लावूनच चाललेली आहेत बघा माझी. आता इथे जर मी त्याची मदत घेतली नसती ना तो खेळायला निघून गेला असता आणि मग त्याला ओवाळायचंही राहिलं असतं. म्हणून त्याची लुडबुड इथे मी सहन करते आहे, कारण दिवे लावताना पिहूने मला प्रचंड त्रास दिला. सर्व दिवे प्रज्वलित केल्यानंतर दिव्यांची पूजा केली आणि त्यानंतर पिहूला ओवाळायला घेतलं. आणि सोबतच म्हणजे आरोहीलाही ओवाळत असते मी, पण ती ट्युशनला गेलेली होती त्यामुळे तिला म्हणजे ओवाळलं नाही असं नाही, ती ट्युशनहून आल्यानंतर ओवाळलं. काय होतंय, अगदी फक्त कपडे वाळायला टाकण्यापुरती जे आहे मी गार्डनमध्ये येते आहे, म्हणजे या ड्राय बाल्कनीमध्ये येते आहे. आणि
म्हणजे इतकं दुर्लक्ष होतंय माझं. तुमच्या लक्षात आलं असेल बघा, झाडांनी माना टाकल्यात आणि सर्वच झाडांनी माना टाकल्यात. जास्वंद जरा लवकर रिॲक्ट होतो त्याला पाणी कमी पडलं तर इतर प्लांटच्या मानाने. सो या जास्वंदाने पूर्ण माना टाकल्यात. बाकी करी लिव्स आणि हे फिलोडेंड्रॉन जे आहे ते जरा बऱ्या कंडिशनमध्ये आहे, पण जास्वंदाकडे थोडंही दुर्लक्ष करून चालत नाही बघा. त्यानंतर हे जास्वंद जरा बरं आहे आणि याला नुकत्याच 2-3 कळ्या आल्यात मस्त. आणि मी अशी वाट बघते ना कधी एकदाचं फूल येतं, कारण आता पावसाळा स्टार्ट होऊन म्हणजे जानेवारी झाला, म्हणजे जून झाला, जुलै झाला, ऑगस्ट अर्धा झाला, पण तरी माझ्या प्लांट्सला एक फूल नाही. पण आता 2-2 कड्या आल्यात. लवकरच मला फुलंही भेटेल. पण मला तुम्हाला काहीतरी वेगळंच दाखवायचं होतं. मी इतक्यात जसं मी बोलले कमी येते आहे गार्डनमध्ये, त्याही किंवा याही. सो बघा, माहीत नाही कोणत्या पक्षाने इथे माझ्या प्लांटरमध्ये खोपा बनवला आहे. आमच्या इथे ना कबूतर जास्त येतात. सो पहिला डाऊट असा होता माझा की हा कबुतराचा असेल, पण आता इतकी वर्ष झाले कबुतराचा खोपा जे नेस्ट असतं ते बघते आहे. त्यामुळे कबूतर तर इतकी क्रिएटिव्हिटी कधीच करत नाही. तो काहीतरी फक्त ना त्याला मिळेल ते, म्हणजे सुकलेले पानं, सुकलेल्या फांद्या, इवन धागे दोरे जे मिळेल ते, इवन तारंसुद्धा घेऊन येतो. कामापुरता असा अंथरतो आणि त्यावर अंडी देतो. त्यामुळे हा खोपा कबुतराचा असणं तर शक्य नाही. हा दुसरंच कोणत्या तरी प्राण्याचा आहे. आता काही मी हात लावत नाही त्याला, म्हणजे अंडी दिलेली असतील तर कसं फुटून जातील. आणि आता सायंकाळची वेळ आहे त्यामुळे माझी खरंच इच्छा नाही, म्हणजे माझ्या हातून काहीतरी असं म्हणजे वाईट घडावं म्हणून. म्हणजे असं गोल क्रिएट केला काहीतरी त्या बर्डने तो खोपा, आणि असं इथे छिद्र ठेवलं आहे बघा, म्हणजे दरवाजा. आतमध्ये बघा काय मस्त आहे. बाहेरून दिसतोय हा असा ओभळधोबळ, पण आतमध्ये खूप छानपैकी अरेंज केलेलं आहे, माहिती आहे का. छान आहे ना खोपा. बरं चला, माझ्या गार्डनमध्येही मला जास्त वेळ घालवता येतच नाही आहे, म्हणून आता इथे जरा वेळ घालवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा आणि हो हाईपही करा. चला बाय.